घरकुलावाल्यानं सांगावं की आमच्या गावच्या परगावच्या कुठल्या बी की घरकुलाला हप्ता दिल्याशिवाय येताना बी सांगावं माझ्यात पैसे पडलेत म्हणून. त्यांनी इमानदारीने सांगावं ती बॅग असताना कोणत्या कामासाठी कोणती टक्केवारी काही ठरलेली होती? विहीर मंजूर करायची म्हणले की 15,000 रुपये आणि विहिरीचा गोटा शेतातला जनावरांचा गोटा द्यायचं म्हणलं की त्याला 10,000 रुपये. आपल्याच गावात झालंय असं का आपल्या पूर्ण लातूर तालुक्यात झाले? गावात तर झाले बघा, बाकीचं काय माहित नाही, पण आपल्या गावामध्ये तर झाले. आम्ही स्वतः माफी झाली नाही. का नाही झाली? पैसे सरकारपाशी रुपया नाही. लाडक्या बहिणीला 1,500. लाडक्या बहिणीला वर्षाला 47,000 कोटीच्या बरोबर इतर कामाला काही सुद्धा नाही. पगारी आणि लाडकी बहीण त्या सरकारपाशी 1 रुपया सुद्धा नाही. लाडक्या जिल्हा परिषदेची रणधुमाळी सध्याला सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज आपण आहोत काडगाव सर्कल या ठिकाणी. काडगाव गावामध्ये आहोत, जे की या काडगाव मधून आमदार जे ग्रामीणचे आमदार आहेत रमेश अप्पा कराडे यांच्या गावाला जायचा रस्ताही आहे या ठिकाणाहूनच. आणि जो विकास रेणापूर तालुक्याचा झालेला आहे, जिल्हा परिषदचा झालेला आहे, तो पाहण्यासाठी आपण काडगावच्या या काडगाव मध्ये आलेले आहोत. नागरिक आपल्या सोबत आहेत. त्यांच्या आजपर्यंतचे ज्या गेल्या पावसाळ्यामध्ये काय हालत झाली किंवा सध्याची परिस्थिती काय आहे, त्यांचा विकास रखडलाय का, आणि जिल्हा परिषदेमध्ये जे प्रशासक होतं प्रशासकानं त्यांच्यासोबत वागणूक कशा प्रकारे दिलेली आहे किंवा त्यांच्या कामाला प्राधान्य दिलं का, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण काडगाव या ठिकाणी आहोत. आणि आपण जाणून घेऊया नागरिकांकडून मार्फत की नेमकं काय काय रखडलंय, काय काय झालंय, काय काय टक्केवाऱ्या ठरलेल्या होत्या, ते जाणून घेण्यासाठी आज बघूया. काय सांगाल आता जर बघायला गेलं विचारू द्या, काही दिवसापूर्वीच आपल्या इकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडला, परिस्थिती काय होती, शेतकऱ्याला जो विमा पाहिजे होता तो दिला का, आणि दुसरा प्रश्न म्हणलं तर जो पाऊस पडल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनातर्फे आव्हान केलं होतं, ती भेटलेली नाही. अनुदान जो देतो म्हणले होते ते पहिल्या सुरूच 25 ते 50% लोकांनी अनुदान दिलेलं आहे. आता 50% लोक जी काही त्रुटीमुळे अडकलेले आहेत, काही गोष्टी असत्याला त्यांना कुणालाच अनुदान कुठल्याच पद्धतीने भेटलेलं नाही. पण स्वतः वैयक्तिक मीच आहे अनुदानात अडकलेला. मी सगळे अंगठे दिले, सगळंच केलंय. अनुदान कुठल्या पद्धतीनं आलेलं नाही, कुठल्या रोडचा विकास नाही, कशाचाच विकास नाही, ह्यांचा फक्त कागदोपत्री का चालू आहे आजपर्यंत. आता जिल्हा परिषद जी इलेक्शन लागू झालेलं आहे, आपला पक्ष कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो, तुम्ही उमेदवार निवडणार की राजकीय एखादा असतं ना ते निवडणार? नाही, आम्ही उमेदवार निवडणार, जो काम करेल त्यालाच निवडणार आम्ही. भैया काय सांगाल तुम्ही एक नवतरुण शेतकरी आहात, काय सांगाल काय विकास पाहिला तुम्ही तुमच्या या सर्कल मध्ये? सध्या विकास का सध्या काहीच नाही. 4-5 वर्षात साधा रस्ता नाही, नाली नाही, कुठलं काम आलं तरी ती सध्या नाही. फक्त ती विकास घोषणा झाली ती मागे विहिरीची गोट्याची होती का, त्याला तेवढे 15,000 ठरले रेट आहे, तेवढे देऊन टाकली आम्ही त्यांना. कोणाला देऊन टाकली? तिथं प्रशासन बसलं होतं का, त्यांनी पैशाचा लय लुटमार केलेला आहे. म्हणजे ते लुटमार करत असताना कोणत्या कामासाठी कोणती टक्केवारी काही ठरलेली होती? विहीर मंजूर करायची म्हणले की 15,000 रुपये आणि विहिरीचा गोटा शेतातला जनावरांचा गोटा द्यायचं म्हणलं की त्याला 10,000 रुपये. आपल्याच गावात झालंय असं का आपल्या पूर्ण लातूर तालुक्यात झाले? गावात तर झाले बघा, बाकीचं काय माहित नाही, पण आपल्या गावामध्ये तर झाले. आम्ही स्वतः पैसे दिले. काय सांगाल, बरोबर आहे काय म्हणते? काय बोलायला की बरोबर. हा ठीक आहे, ह्यांनी बोलायलेत, आपण त्याचं ऐकूया. हा मामा काय सांगाल, सध्या बघायला जर गेलं आता रोडची परिस्थिती पहा किंवा आपलं जी पावसाळा झाला, पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं, नुकसान भरपाई झाली, भेटली की पण कुणाला भेटली त्याचं सांगतो तुम्हाला. जी काही शेतकरी जे काही पैसे देते अशा लोकांचं हे दिले आणेवारी ठरलेले आहे, त्यांचे काही येणारे अधिकारीची करायचे. अशा लोकांना जर चिरीमिरी दिली त्याचे आलेत की अजून बी त्यांचं अनुदान आले, पण बरेचशा लोकांचं अजून अनुदान आलेलं नाही पावसाळ्यात. आता ही घरकुलासाठी बी काही टक्केवारी ठरली? घरकुलासाठी टक्केवारी दिल्याशिवाय घरकुलच मंजूर नाही, आणि मंजुराचा हप्ता तर त्याच्याशी पैसे दिल्याशिवाय पडतच नाही. आता जर बघायला एका बी घरकुलावाल्यानं सांगावं की आमच्या गावच्या परगावच्या कुठल्या बी की घरकुलाला हप्ता दिल्याशिवाय येताना बी सांगावं माझ्यात पैसे पडलेत म्हणून. त्यांनी इमानदारीने सांगावं ती बॅग. मामा पाहायला गेलं तर काडगावच्या या चौकापासून हा जो रस्ता गेलेला आहे, हा रस्ता डायरेक्ट रामेश्वरला जातो. याच रोडचा विकास नाही, शात रोडचा तर नाहीच नाही, बाकीचा कसा असेल तुम्हीच ठरवा. आम्ही म्हणायची गरज नाही, समोरच आहे रोड. जी करणार आहे त्याचा जर रोड नाही तर बाकीच्याचा कसा झाला असेल?
आमदार कशी झाली? कसे झाले आता एक लाट असती कुठली तरी एक लाट असती कुठेतरी ह्याच्या वेळेची त्या लाटीमध्ये झाली. हो. असे काही त्या विकासावर झालेले नाही ती कुठल्या तरी एक लाटीवर आलेले आहेत. आता काय आम्ही तर पाहिलं काही जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना जर शेतरस्ता हवाय तर यांनी कुठेतरी त्या शेतकऱ्याला दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. अशा बातम्याही आमच्यापर्यंत आल्या, आम्हीही बातम्या केल्या. ही खरं आहे का? खरं आहे ना त्याचं काही काय आपल्याचं म्हणजे तुम्हाला जर तुमचा शेतकरी जवळचा असेल तर त्याच्यातून रस्ता करायचा नाही दुसरी कोण करायचा. दुसरे जे गरीब शेतकरी आहे अगर अशा ह्याच्यासाठी मग त्याला दाबायचं त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे ते आडवितोय त्याच्यावर. हे खरं आहे ना सत्याचा वापर केला ना. म्हणजे आपण असं म्हणू शकतो डॉन आमदार बनायची नाही पण सत्याचा वापर केला असं म्हणतो मी सर. बर काय सांगाल का आता तुमचं वयस्कर आहात तुम्ही आणि तुम्ही जर पाहिलेला या अगोदर अनेक इलेक्शन पाहिलं असताल तुम्ही बरोबर आणि या अगोदर जी पावसाळे पाहिलात बक्कळ पावसाळे पाहिलात पण हा जो मागा जो पाऊस पडला यात अतोनात नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. कर्जमाफी झाली नाही का नाही झाली? पैसे सरकारपासून रुपया नाही. लाडक्या बहिणीला 1,500 लाडक्या बहिणीला वर्षाला 47,000 कोटी बरं इतर कामाला काही सुद्धा नाही. हा पगारी आणि लाडकी बहीण त्या सरकारपाशी 1 रुपया सुद्धा नाही. लाडक्या बहिणीचे बी आता बंद केले तर ती सुद्धा काय लाडक्या बहिणी सुद्धा कोट्यावधी बायाचे सुद्धा बंद केले. सुशोषित बेकारला नोकऱ्या लावतो म्हणजे नोकऱ्या नाहीत. तुमचं याला आपलं पैसे आहेत विलक्षणला पैसे आहेत शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्याचे घरकुलं राहिले अनुदान राहिले रस्ते राहिले सगळंच राहिले. ह्यांना फक्त मतदाराला 8-8 हजार रुपये द्यायला यांचे पैसे आहेत. 8,000 10,000 द्यायला पैसे आहेत. कोणत्या इलेक्शन मध्ये दिली? आता या महानगरपालिकेला दिले नगदी. आता महानगरपालिकेला 8-8 हजार रुपये दिले एका मतदाराला. बरं नक्कीच हे प्रकार तर आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेले आहेत. शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही या ठिकाणी परंतु इलेक्शन आलं की तेथील नागरिकांना वोट खरेदी करण्यासाठी 4 ते 8 हजार रुपये दिल्याचा आरोप या ठिकाणी तर होतच आहे. संपूर्ण लातूर महानगरपालिके क्षेत्रामध्ये सध्या होत आहे. काय सांगाल? जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब होते तोपर्यंत महाराष्ट्र चांगला होता विकास चांगला होता. ज्यावेळेस साहेबजी गेले त्यावेळेस पाहून ती पूर्ण महाराष्ट्र नाश झाला. शेतकऱ्याला सरसगट विमा नाही. ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस बदल काय हवाय तुम्हाला? कुठं आता ही पीक पाणी करा कुठं फोटो काढा फक्त गावातून प्रत्यक्ष सरसगट विमा नाही. जिल्हा परिषद बदल होईल बदल होणारच ही आमची गॅरंटी आहे आणि बदल करणार 100%. ठाम विश्वास आहे तुम्हाला? ठाम विश्वास आहे. काही नवतरुणही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. चाचा काय सांगाल किती वर्षांनी तुम्ही काडगाव मध्ये राहता काय विकास बघितला तुम्ही? मी इथलंच आहे मी बी शेतकरीच आहे. विकास म्हणजे काहीच विकास नाही झाला. काँग्रेसच्या काळामध्ये विकास होता. आता फरक काय जाणवतोय तुम्हाला? फरक म्हणजे कर्जबाजारी झालो आम्ही. कर्ज माफ नाही. आता ही पावसाचा जो दुष्काळ पडला पाऊस त्याच्यामध्ये अनुदान कुणाला मिळाले कुणाला नाही मिळाले. तर आता बदल काय हवाय? बदल करायचे ना. काँग्रेसची सत्ता पाहिजे तेव्हा सगळ्याला. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर काय बदल होईल? म्हणजे सगळ्याला सरसगट देतात ना ते. अगोदर दिलेले हा दिलेले आहेत ना. विमा येत होता अनुदान येत होता कर्जड येत होती. आता माझं स्वतःच घर पडलेलं आहे तिथं कुणी नाही मंजूर झालं नाही तर दिलेलं आहे. आता काय होते का माहित पैसे दिल्याशिवाय पाहिला गेलं तर जिल्हा परिषद मध्येच नाही तर संपूर्ण जे शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी प्रशासक होतं आणि प्रशासकानं कशा प्रकारे मनमानी कारभार केलाय ही जनता सांगते. आणि या अगोदरही अशा अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये झाल्या की कोणत्या विभागामध्ये काय घोटाळा झाला कितीचा घोटाळा झाला हे आपल्याला ज्ञात आहे. परंतु आता सध्या जिल्हा परिषद इलेक्शन सुरू आहे आणि या इलेक्शनला नेमकं कौल या जनतेचा कोणाकडे आहे ते जाणार. काय सांगाल सर? काँग्रेस काय सांगाल सर? काँग्रेस काय सांगाल? फक्त विलासराव देशमुख